कोकणात नारायण राणे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना या संघर्षाला नव्यानं धार आली. राणेंचा विजय हा पैशांचा विजय असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय. ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांनी केलेल्या आरोपांविरोधात कोर्टात दावा दाखल करण्याची तयारी आता करण्यात आली. नारायण राणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जुंपली. राणेंनी निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडल्याचा आरोप. संजय राऊतांना कोर्टात खेचण्याची राणेंची तयारी. लोकसभा निवडणुकीत कोकणातून शिवसेना संपवल्याचा दावा नारायण राणेंनी केला होता. नारायण राणेंनी केलेल्या या दाव्यावर ठाकरेंची शिवसेना चिडली आहे. नारायण राणेंनी पैसे वाटून निवडणूक जिंकल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. नारायण राणेंचे कार्यकर्ते पेपरची लाईन टाकतात तसे पैसे वाटत होते असा दावा राऊतांनी केला. नारायण राणे अवघ्या 48,000 मतांनी जिंकल्याचंही राऊतांनी हिणवलंय. हे महाशय फक्त 48,000 मतांनी जिंकून आले पैसे वाटून. त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत. हे कशा प्रकारे ह्यांचे लोक पैसे वाटत होते घराघरात. आपल्याकडे मुंबईला पेपरची लाईन टाकतात ना, दुधाची लाईन टाकतात ना, तसे पैशाची पाकिटं घरामध्ये पेपरच्या लाईनसारखे कसे टाकत होते. त्याचे व्हिडिओ समोर आल्यावरती या माणसानं आपलं तोंड उघडू नये, फार एक्सपोज होती. कोकण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापासून लांब गेलं नसल्याचा दावा भास्कर जाधवांनी केलाय. कोकणात केंद्रीय मंत्रिपद मिळणार होतं, त्याचं काय झालं असा खोचक सवालही भास्कर जाधवांनी केलाय. काही थोड्याफार फरकानं जरी आमचे उमेदवार पडले असतील, याचा अर्थ कोकण आमच्यापासून दूर झालाय हा अंदाज लावणं चुकीचं आहे. त्या काळामध्ये नारायण राणे परत वरचढ ठरतील. तो एवढं सगळे वजनदार नेते आहेत, प्रचारामध्ये मंत्री होणार, मंत्री कोकणाला मिळणार म्हणून विचार करावा. काय झालं काय कालच्या मंत्रिमंडळामध्ये? संजय राऊतांच्या आरोपांना माजी खासदार निलेश राणेंनी उत्तर दिलं. संजय राऊत पुराव्यांशिवाय आरोप करतात. त्यांच्या बिनबुडाच्या आरोपांविरोधात कोर्टात दावा दाखल करण्याची तयारीही राणेंनी केली. संजय राऊत काही बोलत बसणार आणि आम्ही त्याची उत्तरं द्यायची. त्याच्याकडे असा कुठला पुरावा असेल तर त्यांनी इलेक्शन कमिशनला जाऊन द्यावा. मग आम्ही बघू काय उत्तर द्यायचं. जर तरला हवेत गोळीबार कोण करत असेल, हवेत कोण वार करत असेल तर मी त्याचा जबाबदार नाही ना. मी पहिलं बघतो त्यांनी नेमके आरोप काय केलेत, वकिलांबरोबर एकदा ॲडवाईस घेतो आणि मग गरज पडली तर त्याच्यावर ॲक्शन घेऊ. नारायण राणेंनी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊतांचा पराभव केल्यानं राणे पिता पुत्रांचा आत्मविश्वास वाढलाय. नारायण राणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातला हा संघर्ष विधानसभा निवडणुकीत आणखी तीव्र होणार आहे हे निश्चित. राजेश गुप्तासह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.